न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर। शालेय शिक्षण विभागाअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले असून एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले। मंत्री श्री केसरकर म्हणाले, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षण प्रदान करण्याची वैधानिक जबाबदारी राज्य शासनाची आहे। कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांचं समायोजन करून समूह शाळा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय प्रस्ताव शासनास माहे जून 2024 मध्ये प्राप्त झालेला नाही। तसेच कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला नाही। तसेच या संदर्भात कोणताही शासन निर्णय, शासन अधिसूचना, शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला नसल्याचं त्यांनी सांगितलंय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।